नमस्कार. स्टोरीझिला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला आजच्या कथेला सुरुवात करूया. समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर आदळून परत जात होत्या आणि मावळत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश त्या दोघांच्या चेहऱ्यावर पडून एक विलक्षण सायंकाळ तयार झाली होती. हवेत गारवा होता आणि भेळेचा तिखट बोडवास त्या वातावरणात मिसळला होता. ती म्हणजेच अनिका उत्साहाने बोलत होती. तिचे डोळे स्वप्नांनी चमकत होते आणि तिचा प्रत्येक शब्द भविष्याच्या आशांनी ठासून भरलेला होता. तो जरा हटक्या असावा, ती म्हणाली. तिची नजर समोरच्या अथांग समुद्रावर खिळलेली होती. मला पूर्णपणे समजून घेणारा, भांडणारा पण तितकंच प्रेम करणारा, आणि हो, दिसण्यातही अगदी नाकीडोळी रेखीव हवा. तिने एक क्षण थांबून त्याच्याकडे, समीरकडे पाहिले. तो शांतपणे ऐकत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती पुढे म्हणाली, तो माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असावा. इंजिनिअरिंग तर माझं होईलच, पण तो MBA वगैरे असायला हवा. एक वेगळाच क्लास असतो ना, नाही का? तिच्या ओठातून निघालेल्या या शब्दांनी तिच्या मनातल्या भावी साथीदाराची एक अस्पष्ट प्रतिमा हळूहळू आकार घेत होती. जणू काही ती तिच्या मनाच्या कोपऱ्यात जपलेली स्वप्नांची एक नाजूक डायरी त्याला वाचून दाखवत होती. समुद्रावरून येणारा वारा तिच्या सोनेरी केसांशी खेळत होता आणि ती आपल्या नाजूक बोटांनी त्या बटांना सारखं सारखं चेहऱ्यावरून बाजूला सारत होती. तिच्या प्रत्येक शब्दाचा साक्षीदार होता तो अथांग समुद्र आणि तो समीर. समीर शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव स्पष्ट दिसत नव्हते, पण आत एक वादळ घुंगावत होतं. ती सांगत असलेली प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक गुणधर्म तो मनातल्या मनात स्वतःच्या लायकीशी, आपल्या हातावरच्या झिजलेल्या रेषांशी ताडून पाहत होता. तिच्या काही अपेक्षांपेक्षा जास्त गोष्टी आपल्याकडे होत्या, पण त्याची किंमत त्याच्या मनात कवडीमोल झाली होती. आणि ज्या गोष्टी कमी होत्या त्याची खंत चेहऱ्यावर न दाखवता त्याने एक अखंड, बनावट स्मित हास्य कायम ठेवले होते. तिच्या डोळ्यात प्रतिबिंबित होणाऱ्या किनाऱ्याच्या प्रतिमेत तो स्वतःला शोधण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करत होता. जोड्या स्वर्गात बनतात, आपल्याला हवा तो जोडीदार नाही मिळाला तर? तिच्या मनात चाललेल्या ह्या सर्व विचारांची त्याने मनातल्या मनात नोंद करून घेतली होती. आता गप्प बसणंच योग्य होईल हे त्याने ठरवलं. तोही तिच्यासोबत समुद्राकडे पाहू लागला. पण वेळ आणि नशीब मात्र आपला हिशोब चोखपणे मांडत होते. एका पूर्वनियोजित प्रेमकबुलीसाठी तो आज इथे आला होता, पण तो क्षण, ते वातावरण आणि तो स्वतः त्या संधीला मुकला होता. तसं पाहिलं तर अनिका आणि समीर यांची मैत्री म्हणजे इतरांना हेवा वाटावा अशी. कमी काळातच त्यांचे सूर इतके जुळले होते की जणू काही जन्मोजन्मीचे सोबती. त्यांची मैत्री म्हणजे कधी गजराजाचा दिखावी दातांसारखं खोटी खोटी भांडणं, तर कधी नारळाच्या करवंटीसारखा वरून कडक पण छोटासा अबोला, पण त्याच नारळातल्या गोड पाण्यासारखा अचानक एखादा हसरा क्षण त्यांच्या मैत्रीला एक वेगळी चव देऊन जायचा. जात, धर्म, राहणीमान यापैकी काहीही त्यांच्या मैत्रीच्या आड आले नाही. अनिका मुंबईच्या धावपळीत वाढलेली एक महत्त्वाकांक्षी मुलगी. तिचं अभियांत्रिकीचं शिक्षण शेवटच्या टप्प्यात होतं, पण तिला साहित्याची प्रचंड आवड होती. ही आवड जपण्यासाठी तिने अक्षरवेल नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं. राज्यभरातून तिला कविता, लेख यायचे. त्यातून निवडक साहित्य ती तिच्या चौकस नजरेने निवडून प्रकाशित करायची, लेखकांशी बोलायची आणि कधीतरी एखादं कविसंमेलनही आयोजित करायची. दुसरीकडे समीर, एका दूरच्या लहानशा गावातला मध्यम शिकलेला आणि बऱ्यापैकी स्थायिक झालेला तरुण. त्याला कवितेचा विलक्षण नाद होता. मिळेल त्या कागदावर तो काहीतरी खरडायचा आणि मग मित्रांना डबा खाताना वाचून दाखवायचा. अशाच त्याच्या एका मित्राने त्याची एक कविता त्याच्या नकळत अनिकाच्या अक्षरवेल साप्ताहिकाकडे पाठवून दिली. ती कविता निवडली गेली, प्रकाशित झाली आणि योगायोगाने अनिकाने आयोजित केलेल्या कविसंमेलनाचं आमंत्रणही समीरला मिळालं. आणि तिथूनच त्याच्या आयुष्यात तिचा आणि तिच्या आयुष्यात त्याचा प्रवेश झाला. संमेलनात त्यांची भेट झाली. भेटीचं रूपांतर संवादात, संवादाचं मैत्रीत आणि मैत्रीचा एका अजाण कोवळ्या प्रेमात कधी झालं हे त्या दोघांनाही कळलं नाही. लिखाण हे आता फक्त एक निमित्त बनलं होतं. मुंबईच्या गजबजलेल्या गल्लीपासून ते गावाच्या शांत वाटेपर्यंत त्यांच्या नात्याचा एक रेशीम धागा विणला जात होता. मी आता जॉब शोधेन आणि मग एका मस्त मोठ्या माणसाशी लग्न करेन, या वाक्याने समीर भानावर आला. मला चांगला जॉब लागला ना की तुला जंगी पार्टी देईन, किंबहुना तुला थेट आमंत्रणासकट रिटर्न तिकीटच पाठवते. काय? तो अजूनही निशब्द होता. अरे ऐकतोयस ना,
तिने विचारलं. हो हो, तो कसा बसा म्हणाला. भेळ संपली होती. रिक्षावाल्याला सुट्टे पैसे देऊन ते स्टेशनवर आले. तिच्या रोजच्या ट्रेनची वेळ झाली होती. तिने हसून हात हलवला आणि पुन्हा नक्की भेटू म्हणत गर्दीत शिरली. ती दिसेनाशी झाल्यापर्यंत समीर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. संमेलनाच्या नावाने काढलेली सुट्टी आज संपली होती. उद्या त्याला गावी परतायचे होते. नियतीने तिच्या मागण्या आता स्पष्ट केल्या होत्या. एका अनिश्चित भविष्याच्या तारखेची शपथ घेऊन तो मागे फिरला. आज अनिकाचा आनंद गगनात मावत नव्हता. तिला तिच्या स्वप्नातली नोकरी मिळाली होती. धावतच ती जवळच्या मिठाईच्या दुकानातून 5 शेर मिठाई घेतली आणि घराकडे निघाली. तिला ही बातमी लवकरात लवकर घरी पोचवायची होती. घरी जणू दिवाळीच साजरी होणार होती. गेल्या 1 वर्षात तिने केलेल्या त्यागाचं चीज झालं होतं. रिक्षा करून ती घरी पोहोचली. घरात आनंदी आनंद पसरला. एका मोठ्या पार्टीची घोषणा झाली. नातेवाईक मित्रमैत्रिणींना फोन फिरू लागले. तिला अचानक अक्षरवेलची आठवण झाली. तिने साप्ताहिकाच्या ग्रुपवरही पार्टीची घोषणा केली आणि मग तिला त्याची, समीरची आठवण झाली. तिने त्याला फोन लावला, पण तो लागत नव्हता. जाऊ दे, त्याला सरप्राईज देते, ती स्वतःशीच म्हणाली. ठरल्याप्रमाणे एक रिटर्न तिकीट समीरच्या पत्त्यावर पाठवण्यात आले. पार्टीची तारीख निश्चित झाली आणि त्या दिवसाची वाट पाहत सगळ्या आनंदाने झोपी गेले. अखेर तो दिवस उजाडला. घरात धावपळ सुरू झाली होती. पाहुणे येऊ लागले होते. अनिका दारावरच उभी राहून सगळ्यांचं स्वागत करत होती. तिची नजर मात्र सतत समीरला शोधत होती. कुठे राहिला हा? ती मनातल्या मनात त्याला शिव्या घालत होती. या 1 वर्षात त्यांचे बोलणं खूपच कमी झालं होतं. तिने साप्ताहिकाकडेही लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळे त्याने काय लिहिलं, काय नाही याची तिला कल्पना नव्हती. आज तिला त्याच्याशी खूप बोलायचं होतं. तिला मिळालेल्या यशाबद्दल सांगायचं होतं. पार्टी सुरू झाली. तिचे आईबाबा तिची ओळख करून देत होते. हा जोशांचा अरुण डॉक्टर आहे. तो कुलकर्ण्यांचा अरविंद एमटेक आहे. पण तिची नजर फक्त आणि फक्त समीरला शोधत होती. तेवढ्यात एक मध्यमवयीन गृहस्थ दारात आले. ते थोडेसे संकोचिलेले दिसत होते आणि कोणाला तरी शोधत होते. दोघा-तिघांनी खुणेने अनिकाकडे बोट दाखवल्यावर ते तिच्याजवळ आले आणि त्यांनी तिच्या खांद्याला हळूच स्पर्श केला. तिने मागे वळून पाहिले. आपणच का ती? हो. आपण कोण? मी समीरचा वडील. ओ, या ना काका. तो कुठे आहे? तिची नजर आता आणखीनच कासावीस झाली होती. ते गप्प झाले. त्यांनी आपल्या खिशातून एक पाकिट काढले. हे तुझं पाकिट. यात काय? हे तू पाठवलेलं तिकीट. का? तो का नाही आला? तिचा आवाज आता रडवेला झाला होता. तो 8 दिवसापूर्वीच वारला. का? कसं? ती किंचाळलीच आणि जमिनीवर मटकन खाली बसली. पार्टीतलं संगीत थांबलं. सगळीकडे भयान शांतता पसरली. त्याचे वडील सांगू लागले. मागच्या वेळी मुंबईच्या संमेलनावरून परत आल्यापासून तो खूप बदलला होता. गप्प राहायचा. एकटाच काहीतरी बडबडायचा. तो चांगला BSc झालेला होता. नोकरीही चांगली होती, पण सारखं शिक्षण कमी आहे बाबा म्हणायचा. त्याने कामासोबत MBAसाठी ॲडमिशन घेतलं. दिवसभर काम आणि रात्रभर अभ्यास करायचा. कविता लिहिणं, हसणं, बोलणं सगळंच बंद झालं होतं. त्याला काय सिद्ध करायचं होतं हे कधीच कळलं नाही. 15 दिवसापूर्वी MBAचा निकाल लागला. तो नापास झाला होता. त्याला ते सहन झालं नाही. घरी येऊन खूप रडला, चिडचिड केली आणि त्याने स्वतःच्या खोलीत जाऊन फाशी लावून घेतली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पार्टीच्या आनंदावर विरजण पडलं होतं. अनिका एखाद्या मूर्तीसारखी सुन्न बसून होती. मी जातो बेटा. माफ करा, माझ्यामुळे तुमच्या कार्यक्रमात व्यत्यय आला. तिने रडक्या चेहऱ्यानेच मान डोलावली. ते जायला निघाले, पण 2 पावलं पुढे जाऊन थांबले, मागे वळले आणि म्हणाले, बेटा, एक विचारायचं होतं. काय? तिने हुंदकत देत विचारलं. तो वर्षभर तेच म्हणायचा. मरतानाही तेच बडबडत होता. बाबा, मला MBA व्हायचंय. मला हटके व्हायचंय. मला नाही होता आलं बाबा. एवढा खंबीर माझा लेक. त्याने एवढ्याशा कारणासाठी जीव का द्यावा बेटा? काय संबंध असेल ग त्याच्या मरणाचा आणि त्या हटके या शब्दाचा? त्यांच्या या प्रश्नासहज तिचा हुंदक्याचा आवाज आसमंतात घुमला. तिला सगळा उलगडा झाला होता. तिचेच शब्द तिच्या प्रिय मित्राच्या मृत्यूचे कारण ठरले होते. त्याचे वडील निरुत्तर होऊन जड पावलाने डोळे पुसत निघून गेले. फरशीवर पडलेलं ते रिटर्न तिकीट मात्र निर्विकारपणे हा सगळा तमाशा पाहत होतं.
एक बनावट स्मित हास्य देत, अगदी तसंच जसं वर्षभरापूर्वी समुद्रकिनारी समीरच्या चेहऱ्यावर होतं.